पीएम किसानचा हप्ता पडून जवळपास 3 महिने उलटून गेले, पण आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष केंद्रित झालेलं आहे। आता पीएम किसानचा 21वा हप्ता लाभार्थ्यांना 90,41,00,000 शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झालेला होता। याची रक्कम 1,808,25,00,00,000 रुपये एवढी होती। आता याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं नेमकं कधी वितरित होणार आहे, शासनाकडे याच्याकडे निधी नाही का? अनेक योजनेसाठी यांना शासनाला निधी आहे, पण शेतकऱ्याच्या पीएम किसान बद्दल शेतकऱ्याला निधी नाही असं शासनाकडून वारंवार कळवण्यात जात आहे। पण आता अनेक योजनेला निधी आहे, पण शेतकऱ्याच्या अकाउंट 2,000 रुपये पीएम किसानचा हप्ता किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आठवा कधीपर्यंत वितरित होणार आहे, सर्व शेतकऱ्याचं लक्ष केंद्रित पडलेलं आहे। आता याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थानिक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्शन असल्यामुळे यांना मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये शक्यता येण्याची दाट शक्यता आहे की बाबा नमो शेतकऱ्याचं या तारखेला तुम्हाला येणार आहे, म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जमा होण्याची जास्तीत जास्त शक्यता वर्तवली जात आहे। पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामीण भागाच्या शेतकऱ्याच्या विशेष म्हणजे अवलंबून असते आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद फक्त शेतकरीच जास्त वर्ग असतो, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच वितरित होण्याची जास्त शक्यता वर्तवली जाते। शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार का? नमो शेतकरी योजना आठवा हप्ता कधी येणार? खूप माहिती आज तरी 2,000 रुपये जमा होणार का? नमो शेतकरी शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी अजून प्रतीक्षा। नमो शेतकऱ्याचा आठवा हप्ता घर चालवण्यासाठी मदत 2,000 रुपये खात्यात येणार का? नमो शेतकरी शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आशा। नमो शेतकऱ्याचा आठवा हप्ता कधी होणार? याच्यामध्ये आर्थिक मदतीमध्ये पेरणीला खर्च, पेरणीसाठी खर्च, बियाण्यासाठी खर्च अशा आधारे नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं वितरण करण्याचं नियोजन करत असतात। पीएम किसानचे जे लाभार्थी आहेत तेच नमो शेतकरी योजनेसाठी लाभार्थी असतात। आता याच्यामध्ये आचारसंहितेचा आणि याचा इलेक्शनचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे तुम्हाला ही योजना आधीच मंजूर केलेली आहे, त्यामुळे आचारसंहितेच्या कुठल्याही प्रकारचा नमो शेतकरी योजनेसाठी आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही। जर या शेतकऱ्याच्या लाभार्थ्याची संख्या वाढवायची असेल तर तुम्हाला आचारसंहितेचा हे करावं लागतं। याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेचं तुम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। 5 तारखेला इलेक्शन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा असल्यामुळे पहिला टप्पा त्यांनी केलेला आहे, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये इलेक्शनच्या माध्यमातून शेतकरी वर्गाकडे जास्त लक्ष देण्याचं सरकारचं नियोजन आहे। म्हणून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता लवकरच तुम्हाला वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात। खूप वाट पाहावी लागणार आहे का? नाही तर तुम्हाला याच्यामध्ये शेतकऱ्याच्या आशा जिवंत ठेवणारा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता लवकरच तुम्हाला वितरित होणार आहे। आणि आता हे कधीपर्यंत वितरित होईल तर तुम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला वितरित होण्याची जास्तीत जास्त शक्यता वर्तवली जात आहे। जर तुम्हाला याच्याकडे अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचित करा।